भाषा भारी है ना। कुली भाई आप हो क्या? नहीं चाहिए। वंदे भारतचा पहिल्यांदा प्रवास करणार मी। क्रेझी आहे भाई, क्रेझी वंदे भारत। चांडोबारी घातली त्या अंगाला चिपकताना सगळी गरमी करते वेगळी। वेलकम टू हावरा। चला आता फायनली प्लॅटफॉर्म भेटलाय मला। असं वाटतंय CSMT ला आलोय। माणसं हरवली ना, मला काय भेटत नाही आता, काय जाऊ काही समजा नाही। कोलकात्याचा हावरा ब्रिज तुम्ही पाठीमागं बघू शकता। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। दिवस दुसरा, मेघालय आसाम टूर। आता आपण पोहोचलो टाटा नगरला। टाटा नगर किधर आता है, मतलब एरिया कौन सा? झारखंड मध्ये पोहोचलेलो आहोत आणि परम आपल्या सोबत आहे। परमश्री हॉलिडेजचे मालक स्वतः परम। आज आपला काय प्लॅन आहे? आज आपला प्लॅन आहे आपण संध्याकाळी डायरेक्ट वंदे भारत मध्ये जायचं। पहिला जाऊ आम्ही हावरा ब्रिज। आपण बघितला असेल, जर तुम्ही माझी नेपाळ सिरीज बघली असेल त्याच्यामध्ये कोलकाताला गेलेलो आपण, तो एकदम फेमस आहे कोलकातामध्ये। आणि तेच स्टेशनला आज आम्ही पोहोचणार आणि तिथून आमची वंदे भारत ट्रेन आहे। मॉर्निंगचे आता 10 वाजले, आम्ही उठलो मस्त। आता ब्लॉग अपलोड करतोय, 11 वाजता ब्लॉग अपलोड होईल। आणि मॉर्निंगचे 10 वाजताच गरम वाफा लागायची सुरुवात झाली। गुड मॉर्निंग। चहा पितो सकाळ सकाळ। आता आतमध्ये आल्यावर सकाळ वाटतंय। थोडा झोपून उठलो। काय आहे, ट्रेन मध्ये झोपलो उठलो। दुपारचा 2:30 वाजला। 1 तासाने आमची ट्रेन पोहोचल आणि वंदे भारत जॉईन करू। 1.5 दिवस झाला आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत। ट्रेनचा प्रवास म्हणजे असं काय येतात। हॅलो जेवायला बोलवायला आली आहे आपल्याला, जेवायला जायचं आहे। बट 2 दिवस ट्रेन मध्ये कसं गेलं समजला नाही। तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉग मध्ये, झोपते उठते खाते यात चाललेला। आमच्या सोबत पण माणसं आहेत, पण ती वेगवेगळे कंपार्टमेंट मध्ये आहेत, तर त्याच्यामुळे अजून मला भेटता नाही आला त्यांना। आता आम्ही जेव्हा उतरू हावरा जंक्शनला, तो आम्ही सगळ्यांना भेटू आणि किती माणसात सोबत एकत्र ते समजेल आपल्याला, मजा येणार आहे। तर सध्या जेवायला चला। आता दुपारचं 4 वाजायला आलं, जेवलो नाही। चला जेवायला मस्त जेवायला आलो। जेवण चालू आहे। तशी बिर्याणी मागवली। काय काकाचं जेवता, दादा पण जेवतोय। काका कशी आहे बिर्याणी? एक नंबर। आता आम्ही खातो। कोणी बनवली? मॅडमने बनवली। स्वतः बनवली। काय कोंबड्या आणल्या भाऊंनी कापून, कोंबड्या आणल्या, दादानी कोंबड्या आणल्या। आणि परम होता वाटतं भाताना। परम बघा वरती कसा जेवतोय या। अरे पाण्याची पाणी काका मजा येईल, आपण सोबत मजा करू। बघितला ब्लॉग? थँक्यू सो मच। हा मस्त, थँक्यू। बघत राहा। आता पहिला बघितला असेल तुम्ही, अजून माझे आधीच्या ट्रिप्स पण आहेत, त्या पण बघा। पूर्ण घरी गेल्यावर एकदम निवांत बसून मजा येईल तुम्हाला, पक्की मजा येईल। भाषा भारी आहे ना, एक नंबर। थँक्यू सो मच। सुरुवात खूप छान केली। हा सुरुवात तर इतके सुंदर आणि मी पण त्यात होतो। हा तुम्ही पण होता। मला जर वाटलं म्हणजे असं असतं ना, खरोखर तू काय हे करतो, तर मी वेगळ्या पद्धतीने आणखी बोलतो। आता बोलू ना आपण बाहेर, पुढे गेल्यावर मस्त मजा करू। हावरा स्टेशन आलेलं आहे, कोलकाता मध्ये पोहोचलेलो आहोत। चला आता बॅग काढते पटापट। वंदे भारत मध्ये सफर आजचा होणार आमचा। वंदे भारतची एक्साइटमेंट आहे, कारण तर कधीपासून आपण ऐकतच आलो पण कधी बसलो नाही त्याच्यामध्ये, आणि आज बसणार। तुम्ही जर गेला असेल तो तर एक्सपिरियन्स वेगळा आहे। आता माझा पहिला एक्सपिरियन्स कसा आहे ते बघूया। त्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं असतं आपल्याला। बाबा ही बॅग घेऊन दे, नाही तर मम्मी घराला घेवायची नाही, उपट्या घालायची त्या वेगळा। हा उतराची फेरी आली तर लाईन लागली। काय आवरी लाईन तर राशनाव पण नसते। कुली भाई आप हो क्या? नहीं चाहिए। कोलकातामध्ये हावरा स्टेशनला आता आम्ही उतरलो। म्हणजे असं वाटतंय आपण वेगळ्या ठिकाणी आलो। आणि माणसा पिंसा जवाबीवाला बसली सगळी।
संध्याकाळचं आता 4:30 वाजलं. गरमीचा तुम्हाला सांगायला गेला ना तर गरमी आहे आपण म्हणून उडी बिडी घातली होती, काढली मी. आणि बॅगा आता पोचवतील, पुली व बॅगा दिल्या. भाई हम कहा है अभी? आजा आजा बोल, कहा है? कौन सा गाँव? मालदा. मालदा में? हाँ. कोलकाता, हावड़ा. हाँ. हावड़ा में या मालदा में? मालदा. मालदा में. ओके. मैं चेन्नई जा रहा हूँ. चेन्नई जा रहे हो? कहाँ से हो आप? मालदा से चेन्नई. कोलकाता से चेन्नई जा रहे हो हाँ. काम करने के लिए? हाँ. मुंबई कब आओगे? हाँ. मुंबई कब आओगे? मुंबई हाँ, तो 6 महीने बाद. 6 महीने बाद ना. तो हाँ. मिलना जरूर. हाँ, मैं मुंबई में रहता हूँ. ठीक. ओके, काम रहेगा तो मुझे भी दे देना क्योंकि ठीक काम है. नहीं इसलिए ये करना पड़ रहा है. ठीक है. हाँ चलो. मस्त रिलॅक्स झालो आता, बॅग वगैरे दिल्या त्यांच्याकडे आणि आता आम्ही मस्त चाललो वंदे भारत मध्ये बसून आरामात. आता उद्या सकाळी पर्यंत पोहोचू. कोलकाता मध्ये सेम सिच्युएशन चालूच असतं ही. ठीक आहे. आवरी गर्दी करताना एकेच ठिकाणी भाई सगळी तेलपटली नादी चांडवारी घातली त्या अंगाला चिपकताना सगळी गरमी करते वेगळी. काय डेंजर सीन. गामागुंबा मंडोगरी. वेलकम टू हावरा. पाठीमागं जो ब्रिज दिसतोय आपल्याला तोच मेन मला वाटतं हावरा ब्रिज असेल, कारण तो ह्यो हावरा स्टेशन आहे. चला आता फायनली प्लॅटफॉर्म भेटलाय मला. म्हणजे स्टेशन किती मोठं आहे तुम्ही बघू शकता. ह्यो ऐसा वाटतंय CSMT ला आलोय. सेम ऐसाच ना, म्हणजे यू पण इंग्रजांच्या काळापासून बनलेला स्टेशन असावा, कारण तर CSMT ला आल्यावर कसं पॅन वगैरे ऐसाच तसाच फील येते डायरेक्ट. माणसं हरवली ना, मला काय भेटत नाही आता. काय जाऊ काही समजा नाही. 6 नंबर प्लॅटफॉर्मला आहे, कोणाला तरी विचारतंय आणि जाते. बघू फटाफट घाई झाली काय. आई शपथ. लोकल ट्रेन लागली, लोकल ट्रेन लागली. आता कुर्ला कुर्ला ठाणे. सेम बाई सेम. आई शपथ यार, सफेद पॅन्ट घातली आधीच. काय पाणी बिनी पडलंय आपटाचू. ताईने झेंडा पकडलाय ना परमश्री हॉलिडेजचा, तर तो इथून दिसतोय. आम्ही 6 नंबरला आलो, दिसला फायनली. पटकन लक्ष गेला. गाड्या काय करतात बरं आहे. आता यो ब्रिज आहे डायरेक्ट स्टेशनला कनेक्टेड. खतरनाक हा. डायरेक्ट गाड्या स्टेशनला येतात. आपण असं एअरपोर्टला बघतो तसं डायरेक्ट स्टेशनला गेलाय. गाड्या डायरेक्ट आतमध्ये स्टेशनचे. परमने आया ठेवला असता आपल्याला. आवरे लांब आलो ना. तुम्हाला वाटलं की मुंबईलाच आहे आयात धावतोय या कुर्ल्याला. सेम ट्रेन चालला, पण पाठीमागं बघा हावरा ब्रिज. फेमस कोलकात्याचा हावरा ब्रिज तुम्ही पाठीमागं बघू शकता. फायनली आपली ट्रेन आली वंदे भारत. ही बघू शकताय. आता याच्यामध्ये बसून जायचं आम्हाला पूर्ण रात्रभर. याच्यामध्ये पण स्लीपिंग सीट आहे. तर जाऊ चला मस्त. इंडियन रेल्वेज वंदे भारतचा पहिला प्रवास, पहिल्यांदा प्रवास करणार मी. मजा तर येणार आहे. परम चल 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 जाऊ चल परम. चला आता पटपट शिटकाय बघू दे. मस्त एसीचा वारा लागते. दरवाजा खोलल्या बरा वाटते का नाही. आवरी गरमी आहे कोलकात्यामध्ये बाई. सणूत नाही बाई. घामावलेलो निपाळलोय डायरेक्ट.
आई शपथ, दुष्काळात 13 महिना बॅग आपटली आणि अजून परत आवरा चालत जावं आहे. नशीब आम्हाला कुली बिली होतं डायरेक्ट, तर काही टेन्शन नाही. बॅगा नाही तर लई लांब आणायला लागले असते आम्हाला. टोटल 28 कोच आहेत, त्यांची पहिलाच कोच आमचा आहे, त्यांची चालत आलो पुढं. चला आता. क्रेझी आहे भाई, क्रेझी. वंदे भारत आलोय बस आणि भाई साहेब कडक आहे रे. एक्सपिरियन्स भारी आहे, वंदे भारतचा एक्सपिरियन्स भारी असेल 100%. स्लीपर आहे ना. परम भाईचा नाद नाही केला कुणी आहे लाखो दिलो की जान. मेन गोष्ट काय असतं आपलं हॉटेल गेल्यावर वॉशरूम कैसा आहे, तर वंदे भारतचा वॉशरूम तुम्ही बघू शकता. बेसिंग एकदम क्लीन आणि नीट आहे. आता सेट झालो वंदे भारत मध्ये आणि ही समोर बस दिसते मला. त्याच्यामध्ये जेव्हा कोलकाता फिरत होतो मी, तर येच असेच बसमध्ये कलरफुल. जसा वंदे भारत मध्ये चढलो आम्ही, तसे लोक पण आपल्याला प्रोफेशनल भेटले. तर काका आपल्या सोबत आहे. काका आपका नाम क्या? मेरा नाम मृत्युंजय बासु। आप बचपन से क्या करते आ रहे हो, ये आज जरा बताओ. जो ऑफलाइन बताया हमको. बचपन से तो हम लोग खेलता ही था, खेलते साथ थे. साथ में जो मेरा गार्जियन था ना वो डिसिप्लिन था। और आपका फेवरेट स्पोर्ट्स क्या है? केवाई स्पोर्ट्स फुटबॉल। फुटबॉल है. अभी आता तुम्हाला शॉक बसल. काकांना त्यांची एज विचारू. आपका एज बताओ जरा कॅमेरा पे. कितना? हमारा एज है 81। 81 इयर. 81 वर्षाचे आहेत तरी फिटनेस बघा. म्हणजे फुटबॉल स्पोर्ट्सचा महत्व तुम्ही बघू शकताय. फुटबॉल खेळत आलं. No, because I was working as a physical education assistant director इन कोलकाता, in Andaman Nicobar state. अंदमान निकोबार स्टेट में. ओके, नाइस. So when I was in the school, हाँ हाँ. I was working in physical education teacher. टीचर, एज अ टीचर. And as a teacher, and I used to do the NCC officers work. ओके, एनसीसी ऑफिसर्स वर्क अँड टीचिंग In the school. चिल्ड्रन्स टू. Yeah, ओके. I get the commission from the President of India. Okay, nice. And after that you went to Andaman Nicobar. Andaman Nicobar. You are a great personality. Oh, but Nice to meet you. He has given me the Huh? card. You have to photo it. Nice to meet you. Thank you. Nice to meet you. Yes, thank you. आपका बोलो शुभ नाम। सोहन. मेरा नाम सोहन नाइक You are है. playing? I think ना you are playing something playing. cricket Some game, little bit. cricket. Sometimes cricket. Football I don't know football that No, much. your physique is there. In our area there is no football that much. Cricket only. हाँ अभी तो क्रिकेट में ज्यादा ज्यादा क्रिकेट पे ही पैसा आ गया फोकस ना, है. सब हाँ. क्रिकेट में जाता है। हाँ वही तो क्रिकेट पे ज्यादा फोकस है. यस, थैंक यू सो मच. कौन से एरिया आपका? मुंबई में. नवी कौन मुंबई. हाँ? नवी मुंबई. नवी मुंबई। Yeah. Look at his personality. Huh? Now look at his personality. Personality is good now. And he's one of the good bloggers. Oh, very good। Ah. जाओ आशीर्वाद दे रहा है, आप लोग बहुत बड़ा हो जाओ। हाँ. हाँ, भगवान हमें आपकी तरह ही फिट रखे, यही नाही, चाहता नाही, हूँ. ठीक आहे। येस, जाऊ. थँक्यू. जेवणासाठी ऑर्डर घ्यायला आलाय सध्या. व्हेज आहे, नॉन व्हेज आहे, काही पण पाहिजे आपल्याला. वंदे भारत एक्सप्रेस सगळं जेवण विचारतात आणि मग नंतर आपल्याला 7:30-8 वाजेपर्यंत जेवण येईल. तर फील मस्त आहे याच्यामध्ये. एकदाशी आम्हाला आमच्या टूर मध्ये असलेली अर्धी तरी लोक भेटली. काका तुम्ही कुठले? काकी तुम्ही कुठल्या? पनवेलवरून. आपण आधी भेटलो ना याच्या आधी. आता तुम्ही सांगा एक एक करून. काका तुम्ही तुमचं नाव सगळं सांगा. किशोर शंकर खुणे उरणवरून आलोय आम्ही. उरणमधून कुठून? आनंदनगर. ओके. मी नाव सांगा उरणवरून तुमचं, आनंद नाव नगर. सांगा. मंगला खुणे. ओके. काका आणि काकी मस्त मजा करू आपण. मस्त. तुम्ही काकी? मी आनंद नगर. सेम हा, उरणवरून. उरण. ओके. तुम्ही पण उरणवरूनच. आनंदनगर वरून. सेम. एवढी माणसं आमच्या जवळ आहेत. अजून टोटल आपल्या सोबत किती माणसं आहेत काकी? ट्रेन मध्ये तरी 14 जण आहोत ना ट्रेन मध्ये. आणि विमानाने येणार आहे. विमानाने दुसरे येतील. उद्या भेटतील. ती उद्या भेटतील आपल्याला. ओके, म्हणजे डायरेक्ट हॉटेलवर. उद्याचं नियोजन काय आहे? आता आजचा नियोजन झालं. उद्याचं नियोजन असं आहे की आपण पहिला एकत्र सर्वजण उतरणार. सकाळी किती वाजता? सकाळी आपण 8-10 पर्यंत आपली वंदे भारत आपल्या कामाख्या रेल्वे स्टेशनला उतरेल. त्याच्यानंतर उतरल्यानंतर आपली ऑलरेडी एक लक्झरीज गाडी, तिचं नाव घेत नाही, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा. त्याच्यामध्ये आपली ती गाडी तिथे रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणार आहे. आणि एक गाडी, एक लक्झरीज गाडी आणि 2 4 व्हीलर एअरपोर्टला असणार. का एअरपोर्टला 27 ते 28 लोक आहेत. मग आपण ते कंबाईन करून एका गुवाहाटीमध्ये एक चांगलं व्यवस्थित रेस्टॉरंट बघून तिथे गाडी थांबणार आहे ओन ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट केल्यानंतर मी लोकांना ऍडजस्टमेंट करणार आणि गाडी हॉटेलच्या दिशेने रवाना होणार.
हा उद्याचा नियोजन आहे. आता तर आपण सगळ्यांची ओळख केली. ट्रेन बघूया. ट्रेन मध्ये तुम्ही कंपार्टमेंट बघू शकता. इथे एक आणि खाली एक. खाली पण झोपायला स्लिपिंग वाला एरिया आमचा. प्रॉपर एसी वगैरे आणि क्लीनलीनेस एवढा सुंदर आहे. बेसिंग तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळा क्लीन एवढा आहे ना, म्हणजे बघायलाच भारी वाटतंय ना. फील येते का लक्झरी वंदे भारत आपला ट्रेन आहे काम आहे ते जास्त फील भारी येते. हे सगळं क्लीन आहे म्हणून. क्लीन असल्यावर बघा सगळं एकदम व्यवस्थित वाटतं, काही टेन्शन नाही. टाइम टू टाइम सगळं क्लीन करतात. फ्लोअर पण तुम्ही बघू शकता का ती क्लीन आहे. डोर पण बघू शकता तुम्ही. आपल्या लॉक होता असं बटन दाबायचा का. अच्छा 8 वाजायचा मग तो आपल्या पाठी जाते. क्रेझी डोअरची सिस्टीम बरं आहे. ट्रेन चालू झाली. ट्रेन चालू झालेली आहे. आता ट्रेन व्यवस्थित आम्हाला उद्या गुवाहाटीला घेऊन जाणार 50 कोटी. आणि आपल्याला मॅगी पण आली. या फ्री आहे ना. फ्री अरे फिर क्या गरीब आदमी से पैसा लोगे तो कैसे. गरीब आदमी से पैसा. ये कट कर देना मारतीन म्हणा. नूडल्स. ट्रेन स्पीडला चालू झाली आणि तोपर्यंत आम्ही मॅगी मागवलेली. मॅगी म्हणजे नूडल्स आहेत. बघूया आता ट्राय करून. चहा कसा आहे. चहा कसा आहे. चाय पिल्यावर नंतर समजा चाय मॅगी सर्व खातो आम्ही. कडक आहे ना अद्रक वाला. मस्त आता जेवायला बसलो. जेवण आलंय आमचं रात्रीचे 8 वाजता. नॉनव्हेज थाली आहे. याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, भात आहे आणि चिकन आहे. रसगुल्ला कोलकातामध्ये रसगुल्ला पण आहे. काय परम पण मस्त जेवतोय माझ्यासोबत. कसं आहे जेवण. हा उत्तम आहे का नका. आणि आमची मंडळी पण जेवते तशी तुम्ही बघू शकता सगळी. जेवण तर झालंय माझा. जेवण तर बेस्ट होता वंदे भारतचा. बट त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट बाई कोलकाताला आलो आणि रसगुल्ला नाही खाला तर काय मजा. हा हा कुठे रे. एक नंबर. वाव रसगुल्ला वरती आहे बाई. गाडा झालो तर चालेल पण येऊ खाणार. जेवलो बिवलो मस्त आणि झोपाची तयारी करू. सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला. तर त्यामुळं वंदे भारतमध्ये तुम्ही बघू शकताय आपल्याला ब्लँकेट येत आहे उशी. बट चादर तर व्हाईट येतं ना. आली कलरफुल. टावेल आहे अंग धुला मी तिथं नाही नॅपकिन आहे. तो मस्त आता अंथरूण करतोय आणि गुड नाईट बोलून सकाळी लवकर उठते. घरण का वाथरून सगळा आजच्या दिवसाचा झाला. वंदे एक गोष्ट सांगा. हा आपण दिवस पर्यंत म्हणजे जसं आपण स्टार्ट टू जर्नी हा सगळं ओके ना. सगळं व्यवस्थित आहे एकदम मस्त. मजा करत करत आता आम्ही वंदे भारत मध्ये गुड नाईट बोलतो तुम्हाला. सकाळी लवकर उठायचं आहे मला 7 वाजेपर्यंत. ब्लॉग एंड करते आजचा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा. कोलकाता थोडासा स्टेशनवर फिरलो आणि त्यानंतर वंदे भारतची ही जर्नी फर्स्ट टाइम मला पण खूप आवडली. जेवण वगैरे एकदम प्रॉपर आणि झोपायला एकदम क्लीनलीनेस आहे ना त्याचा फॅन झालो मी. एकदम क्लीन आहे. पैसे जातील पण क्लीनलीनेस एकदम मस्त भेटते बघायला आपल्याला. परम पण बघायला भेटते समोर आपल्याला. सो ब्लॉग एंड करते आजचा. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.